student and all respected viewers. Today we are going to learn standard 2nd subject English, page number 14. Topic name is animal song. Unit 1. Topic number 10. Animal song. Song म्हणजे गाणे, ॲनिमल म्हणजे प्राणी पक्षी. ओके, लिसन, रिपीट अँड सिंग. लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे मागोमाग पाठीमागे म्हणा, अँड सिंग आणि गाणे चालीसह बोला म्हणा. ओके, तर पहा इथे ही पोयम आहे, हे सॉन्ग आहे ॲनिमल सॉन्ग. इथे काय काय पहा पिक्चर्स दिसत आहेत. हे पिक्चर्स कशाचे आहे? व्हॉट इज दिस? दिस इज हेन. पहा ही हेन आहे, कोंबडी. तर ही गाणे बोलत आहे, काउंट करत आहे. नेक्स्ट पहा हे काय आहे? गोट. पहा इथे दिसत आहे ना गोट. गोटने काय घातले आहे? हा कोट घातला आहे. गोट म्हणजे बकरी. इथे पहा नेक्स्ट काय आहे? माऊस. माऊस म्हणजे उंदीर, हो की नाही? माऊस काय करत आहे? पहा घर बांधत आहे. हे घर बांधत आहे, त्याच्या हातामध्ये वीट आहे. तर नेक्स्ट आहे हे कोंबडीचं पिल्लू, चिकन. ओके, हे काय आहे? कॅट म्हणजे मांजर. तर कॅटच्या डोक्यावर टोपी आहे. ती टोपी कुठे आहे असा विचार करत असेल किंवा टोपी शोधत असेल. हे नेक्स्ट पिक्चर, व्हॉट इज दिस? दिस इज बियर. बियर म्हणजे अस्वल. तर अस्वल काय करत आहे? पायऱ्या चढत आहे. पहा इथे हे काय आहे? काईट म्हणजे घार. ती काय बोलत आहे? गुड नाईट असं बोलत आहे. आणि ही लास्ट कशाचे पिक्चर आहे? हे शीप म्हणजे मेंढी. शीप काय करत आहे? झोपली आहे. पहा. नाव वी सिंग द पोएम. आता आपण पोएम हे सॉन्ग बोलूया. चला. Hen, hen, count to 10. Hen, hen, count to 10. Goat, goat, get your coat. Goat, goat, get your coat. Mouse, mouse, build a house. Mouse, mouse, build a house. Chick, chick, make it quick. Chick, chick, make it quick. Cat, cat, find your hat. Cat, cat, find your hat. Bear, bear, go upstairs. Bear, bear, go upstairs. Kite, kite, say good night. Kite, kite, say good night. Sheep, sheep, go to sleep. Sheep, sheep, go to sleep. तर पहा फर्स्ट लाईन, हेन, हेन, काउंट टू 10. पहा ही हेन कोंबडी आहे. तर ही काय करत आहे? काउंट टू 10. काउंट म्हणजे मोजणे, 10 म्हणजे 10 पर्यंत. ही कोंबडी 1 to 10 असे अंक नंबर्स काउंट करत आहे. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Like this, hen is counting the numbers. So hen, hen count to 10. कोंबडी हे नंबर्स काउंट करत आहे, मोजत आहे. नेक्स्ट लाईन, गोट. गोट, गेट युअर कोट. पहा गोट, गोट, गोट म्हणजे बकरी. बकरी, बकरी, गेट युअर कोट. तुझा कोट घेऊन ये आणि तो कोट घाल. पहा ही बकरी आहे आणि ती ब्लॅक कलरचा कोट घातलेला आहे, म्हणजेच हे ब्लेझर कोट. ठीक आहे. तर
गोट गोट गेट युअर कोट. तुझा कोट घेऊन ये. माऊस माऊस बिल्ड अ हाऊस. माऊस म्हणजे उंदीर. माऊस माऊस उंदीर काय करत आहे? बिल्ड अ हाऊस. बिल्ड म्हणजे बांधणे, हाऊस म्हणजे घर. तर हे उंदीर घर बांधत आहे. पहा या चित्रामध्ये, माऊस माऊस बिल्ड अ हाऊस. नेक्स्ट, चिक चिक मेक इट क्विक. चिक म्हणजे कोंबडीचा पिल्लू. कोंबडीचं पिल्लू लवकर लवकर जा, लवकर पळत आहे. क्विक क्विक म्हणजे लवकर. कॅट कॅट फाइंड युअर हॅट. कॅट म्हणजेच मांजर, आणि हे मांजर काय करत आहे? फाइंड युअर हॅट. फाइंड म्हणजे शोधणे, हॅट म्हणजे टोपी. तर ही कॅट तिची टोपी शोधत आहे. नेक्स्ट, बियर बियर गो अपस्टेअर्स. बियर बियर, बियर म्हणजे काय? बियर म्हणजे अस्वल. पहा हे अस्वल काय करत आहे? इथे या पायऱ्या चढत आहे ना, तर यालाच काय म्हणतात? गो अपस्टेअर्स म्हणजे वरती पायऱ्या चढणे. ओके, अप म्हणजे वर आणि स्टेअर्स म्हणजे पायरी. वर पायऱ्या चढत जा. नेक्स्ट, काईट काईट से गुड नाईट. काईट म्हणजे काय? घार. पहा ही आकाशामध्ये उडते ना ती घार. तर काईट काईट से गुड नाईट. ती गुड नाईट म्हणत आहे. से म्हणजे म्हणणे, गुड नाईट म्हणजे शुभरात्री. घार शुभरात्री म्हणत आहे. पहा इथे लिहिलं आहे गुड नाईट. काईट बोलत आहे. नेक्स्ट, शीप शीप गो टू स्लीप. शीप म्हणजे मेंढी. ही मेंढी काय करत आहे? झोपली आहे. गो टू स्लीप. तर गो टू स्लीप म्हणजे झोपी जाणे. शीप शीप गो टू स्लीप. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज लिसन, रिपीट अँड टेल मोर रायमिंग वर्ड्स. लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे मागोमाग बोला, अँड टेल मोर रायमिंग वर्ड्स आणि या व्यतिरिक्त आणखी अजून रायमिंग वर्ड्स सांगा. तर पहा, रायमिंग वर्ड्स म्हणजे ज्या शब्दांचे उच्चार हे सेमच असतात आणि त्यांच्या शेवटचे स्पेलिंग सेम असते. पहा, TEN टेन आणि HEN हेन. तर यांचा उच्चार सुद्धा पहा, टेन हेन. उच्चार कसा आहे? एन सारखाच आहे ना. तर अशा शब्दांना रायमिंग वर्ड्स असे बोलतात. COAT कोट, GOAT गोट. पहा, 80 स्पेलिंग सेम, उच्चार सेम. गोट कोट आहे की नाही उच्चार सेम. ओट ओट असं येतं की नाही शेवटी, यालाच रायमिंग वर्ड्स म्हणतात. HAT हॅट, CAT कॅट. 80 ओके. तर हॅट कॅट, टेन हेन, गोट कोट हे रायमिंग वर्ड्स आहेत. अशाच प्रकारचे रायमिंग वर्ड्स तुम्हाला या पोएममध्ये शोधून आणखी सांगायचे आहेत. रायमिंग वर्ड्स पहा, हेन टेन, गोट कोट, माऊस हाऊस. पहा हे पण रायमिंग वर्ड्स आहे. MOUSE, माऊस हाऊस. उच्चार कसा आहे? सेम. औस औस असा उच्चार सेम येतोय. माऊस हाऊस. चिक क्विक, कॅट हॅट. नेक्स्ट, काइट नाईट, sheep sleep,
तर हे आणखी रायमिंग वर्ड्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहा. लाईक धिस. ओके. माऊस, हाऊस. MOUSE, माऊस. HOUSE, हाऊस. CHICK, चिक. QUICK, क्विक. चिक, क्विक. KITE, काइट. NIGHT, नाइट. Okay, this is all are rhyming words. Now name these pictures. What is this? Hen. HEN, hen. Hen count to 10. नंबर्स काउंट करत आहे. गोट. पहा हे काय आहे? गोट. GOAT, गोट. गोट म्हणजे बकरी. गेट युअर कोट. गेट युअर कोट म्हणजे कोट घेऊन या. कोट घेऊन ये आणि तो घाल. याला गोट. GOAT, गोट म्हणजेच बकरी. व्हॉट इज धिस? धिस इज व्हॉट? माऊस. MOUSE, माऊस. उंदीर. सो बिल्ड अ हाऊस म्हणजे घर बांधणे. नेक्स्ट इज चिक. CHICK, चिक म्हणजे कोंबडीचं पिल्लू. नेक्स्ट इज CAT, कॅट. दिस ॲनिमल नेम इज कॅट म्हणजे मांजर. मांजर. ओके. CAT, कॅट. फाइंड युअर हॅट म्हणजे ती टोपी शोधत आहे. दिस इज व्हॉट? हॅट. HAT, हॅट. दिस इज बियर. BEAR, बियर म्हणजे अस्वल. ओके. बियर. सो बियर इज व्हॉट डुईंग? गो अपस्टेअर्स म्हणजे वरती पायऱ्या चढत आहे. आणि नेक्स्ट काइट. KITE, काइट. KITE, काइट. नेक्स्ट SHE, शिप. SHEEP, शिप म्हणजेच मेंढी. शिप गो टू स्लीप म्हणजे झोपी गेलेली आहे. सो आय होप यू हॅव टू अंडरस्टँड धिस song or poem. Thank you friends. Like, share and subscribe my channel. कमेंट करायला विसरू नका. प्लीज कमेंट.